तर 2026 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी कसे असेल? स्टुडंटसाठी पण हे जे वर्ष राहील ना, ते 2026 हे थोडं कठीण राहणार हं, आहे. हं. इझिली नाही होणार आहे. कारण की 5th हाऊसमध्ये शनी बसला आहे हं. आणि ते जेवढे हार्ड वर्क करतील ना, त्यांना नाही मिळणार. बरं. शनी त्यांना टेस्ट करेल. आता हं. तू मग त्यांना इच्छा असेल, की मी गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत आहे, मला चांगले रिझल्ट पाहिजे, हं, तर हं. त्यांना इझिली नाही मिळणार. हं, हं. खूप हार्ड करायला लावेल, इझिली कोणत्याच गोष्टी नाही देणार. खूप बरं. मेहनत केल्यानंतरच मग रिझल्ट मिळतील. हं, हं. शनी काय करतो, पहिले टेस्ट करायला लावतो. हो. इव्हन त्यांच्या लव्ह रिलेशनशिपसाठी पण हे वर्ष चांगलं नाही आहे. हं, हं. स्कॉर्पिओची जितके पण लोकं आहेत ना, हं. त्यांच्या लव्ह रिलेशनशिपसाठी हे वर्ष चांगलं राहणार. मनमुटाव राहील, ब्रेकअप्स पण होतील. हं, तर हं. त्यांचं एवढं चांगलं आहे. इव्हन मॅरेजसाठी पण हे वर्ष चांगलं नाही आहे. जे त्यांचं वैवाहिक जीवन आहे ना, हं. 2026 मध्ये चांगलं नाही राहणार आहे. हं, हं. मॅरेजमध्ये डिले होतील. कारण की शनी आहे ना, शनीचा आस्पेक्ट जातो ना 7th हाऊसमध्ये. हं, हं. त्याच्यामुळे त्यांच्या मॅरेजमध्ये डिलेज होतील. नाहीतर स्पाउसची हेल्थ खराब होईल. होऊ हं. शकतं की त्यांचे आहे ना मनमुटाव होईल, मिसअंडरस्टँडिंग जास्त वाढतील. हं, तर हं. यांच्यासाठी हे चांगलं नाही राहणार. बट ओके. आहे ना फादरसाठी 2026 चांगलं राहील. त्यांचे जे फादर आहेत ना, हं. ते रिलिजियस होतील. हं. रिलिजियस प्रॅक्टिसेस आहे ना सुरू करतील. त्यांना हं. असं वाटेल, की मला दुर्गा मातेची पूजा करायची आहे. बरं. कोणत्यातरी देवीच्या मंदिराकडे ना ते ट्रॅव्हल पण करतील आणि हं, हं. त्यांचं मन पण करेल, की त्यांची आहे ना भक्ती करायचं. बरं.